रामकृष्ण हरी मंडळी. सकाळ मात्र माझी खूप सुंदर गेली बरं का आज. कारण सकाळी सकाळी मस्त मंदिरात जाऊन आलो. दीदीला स्कूलला सोडलं आणि नंतर गेले मी मंदिरामध्ये छान दर्शन घेतलं. तिकडे अभिषेक वगैरे होता, श्रावण महिना चालू आहे त्यामुळे प्रसादही घेतला आणि आलो रिटर्न. घरी आलो तर थोड्या वेळाने इंटरनेट कनेक्शनवाले आले, त्यांच्याकडून कनेक्शन वगैरे करून घेतलं. कारण अहो गेलेले ऑफिसला आणि अहोंचं ज्या दिवशी वर्क फ्रॉम होम असतं इकडे ना जिओचा प्रॉब्लेम आहे, मग इंटरनेट थोडं स्लो चालतं. मग काय बाबा, आणि लाडोबाला झोपवायला घेतलं, पण लाडोबा ना माझेच लाड करत होता, तोही चिमटे घेऊन. इकडे संध्याकाळी मस्त मिक्स व्हेज बनवलं आणि तेवढ्यात दिदूचा होमवर्कही घेतला. आणि मग आठवलं की मला बापरे, प्रिंटा तर राहिल्याच, मग त्याही घेऊन आले. दिदूच्या होमवर्कसाठी लागणार होत्या त्या, आणि येत्या वेळेला छान अशा सुंदर राख्या दिसल्या, त्याही घेऊन जावं म्हटलं. मग त्याही घेतल्या आणि घरी गेले. आणि ना शिवांशने ना मात्र खूप खोडखर झाला आहे बरं का. खरं तर ना त्याच्या ह्या छोट्या छोट्या आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत ह्या माझ्या लाईफ टाईम लक्षात राहणार आहेत बरं का. त्यानंतर माझी एक चूकच मला नडली. तेही कसं झालं, छान कपडे घडी केले आणि ते कूलरवरती ठेवले. ते मी कपाटात ठेवायचे विसरले. आता तर मारू पण शकत नाही त्याला, कारण तो छोटा आहे आणि त्यात माझी तब्येत बिघडली. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल, डोकं दुखत होतं. बरं जाऊ द्या, ते सगळं तर मी आवरलंच. त्यानंतर त्याला ते कदाचित आवडलं नाही. मी मस्त कूलरवरचे सगळे कपडे नीट ठेवले होते बरं का, तुम्हाला दाखवते. इथलं सगळं आवरून घेतलं होतं, पण त्याला ते आवडलं नाही. दुसरीकडेही गोंधळ घातला. तर असा होता माझा आजचा दिवस. चला तर मग आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब